फील्ड वर्क करायचो, हं. फार्मसी झाल्यावर डॉक्टरेटीसाठी काम करायचो तेव्हा बरेचसे चॅलेंजेस होते. कारण महिन्यातले कधी 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवसांपर्यंत बाहेर राहून काम करा. त्या सगळ्या गोष्टी होत्याच. मग त्यावेळी फॅमिलीकडे लक्ष देता येत नव्हतं आणि कसं जसे जसे दिवस जातात आईवडिलांचे आजार वगैरे सुरू होतात, मग आई त्याचीही आपल्याला काळजी घ्यायला लागते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मूव्ह ऑन होणं शक्य होत नाही दुसरीकडे, किंवा दौरे वगैरे शक्य होत नाही. तोच विचार करून नंतर मी अकॅडमिक्समध्ये शिफ्ट केलं होतं. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या, कारण मग बाहेर फिरायचं, आपलं काम जॉबही मॅनेज करायचं आणि नंतर घरच्याही गोष्टी मॅनेज करायच्या. पण ते हळूहळू त्याची मला सवय होत गेली. आणि खरं म्हणजे तुम्ही हार्डवर्क करायला तयार असाल आणि तुम्ही तुमचा जो एक फिक्स्ड ओरा असतो त्यातून जर बाहेर यायला तयार असाल, कारण आपलं एक कम्फर्ट झोन असतं, त्यातून बऱ्याचदा आपण बाहेर यायला तयार होत नाही. तुम्ही जर त्यातून बाहेर यायला जर खरंच तयार असाल तर मग नवीन संधी पण तुम्हाला मिळतात आणि मग जे चॅलेंजेस आहेत, ज्या अडचणी आहेत, त्यांच्यावर तुम्ही सहजपणे मात करू शकतात.